जून 2026 महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा अजून संपलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या कथित फुटीनंतर राजकीय वर्तुळात आता आणखीन एक मोठ्या ऑपरेशनची चर्चा सुरू झालेली आहे. फरक फक्त एवढाच, यावेळी लक्ष ठाकरे नाही तर लक्ष आहे शरद पवार. कारण अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार गटातील तब्बल 5 खासदार येत्या काही महिन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा भूकंप होऊ शकतो. पण अचानक अशा चर्चा सुरू का झाल्या? खरंच पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का? आणि जर 5 खासदार गेले तर त्याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? आणि ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटावर संकट येत असल्याची चर्चा का सुरू आहे? पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवात करूया धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्यापासून. आत्राम यांनी दावा केला की शरद पवार गटातील 5 खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीस येण्यास इच्छुक आहेत. त्यांनी इतकंच नाही तर हे खासदार विकास कामासाठी आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी सत्तेसोबत येण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. म्हणजेच त्यांचा स्पष्ट संदेश होता, विरोधात राहून राजकारण करणं कठीण होत चाललेलं आहे आणि म्हणूनच काही नेते सत्तेच्या दिशेने वळू शकतात. पण दुसरीकडे शरद पवार गटाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आत्राम यांच्यावरच पलटवार केला. ओ बाबा, तुम्ही स्वतःची पोरगी सांभाळू शकला नाही. तुमची पोरगी आमच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर तुमच्या विरोधात लढली, बापाच्या विरोधात लढली, आणि तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतात घर बसल्या. यामुळे हा वाद आणखीन तापला. मात्र प्रश्न आहे, अशा चर्चा वारंवार का होतात? यामागचं पहिलं कारण म्हणजे सत्तेचं राजकारण. आज राज्यात महायुतीची सत्ता आहे, केंद्रातही एनडीएची सत्ता आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर त्यांच्या मतदारसंघातून विकास कामाचा दबाव असतो. मतदारांना रस्ते हवे असतात, पाणी हवं असतं, निधी हवा असतो. आणि जेव्हा विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळवण्यात अडचणी येतात तेव्हा पक्षाच्या चर्चा सुरू होतात. दुसरं कारण म्हणजे आगामी निवडणुका. आज लोकसभा निवडणुका दूर असल्या तरी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी विरोधी पक्षातील प्रभावशाली खासदार आपल्या बाजूला आणणं हे सत्ताधारी पक्षांसाठी मोठं यश मानलं जातं. तिसरं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2023 मधील फूट. जेव्हा अजित पवार वेगळे झाले तेव्हा अनेकांनी शरद पवारांचं राजकीय अस्तित्व संपल्याचं भाकीत केलं होतं. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली. म्हणूनच आजही त्यांच्याकडे एक मजबूत राजकीय गट आहे आणि म्हणूनच त्या गटातील खासदार फोडणं हे कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेचं मानलं जाऊ शकतं. यामध्ये आणखी एक चर्चेचा मुद्दा आहे, सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय नेत्याची भेट घेतल्याच्या चर्चामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. अर्थात याचा आणि खासदारांच्या संभाव्य फुटीचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण राजकारणात चर्चा सुरू व्हायला एवढंच पुरेसं असतं. जर खरंच 5 खासदार गेले तर काय होईल? सर्वप्रथम शरद पवार गटाचं लोकसभेतील संख्याबळ कमी होईल. त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील त्यांच्या राजकीय वजनावर होऊ शकतो. दुसरं म्हणजे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो, कारण सलग फुटीचा संदेश तळागाळापर्यंत जातो. पण दुसरी बाजूही महत्वाची आहे. आजही शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं संघटनात्मक नेटवर्क मजबूत आहे, सरकार क्षेत्रातील प्रभाव अजूनही कायम आहे आणि म्हणूनच त्यांच्या गटातील खासदार सहजपणे पक्ष सोडतील का, हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 5 खासदार कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणून सध्या हे सर्व दावे आणि प्रतिदावे यांच्या पातळीवरच आहे. पण एक गोष्ट निश्चित, गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात 2 गोष्टी स्पष्ट दिसत आहेत. पहिली, सत्ताधारी पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या मिशनवर आहेत आणि दुसरी, विरोधी पक्षांना आपले नेते आणि कार्यकर्ते एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. म्हणून आता सर्वांच्या नजरा पुढील काही महिन्यावर असतील. ऑपरेशन टायगर नंतर खरंच आणखीन एक ऑपरेशन होणार. शरद पवार गटातील खासदार फुटणार
की हे फक्त राजकीय दबावाचं तंत्र आहे? याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. पण जर हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटातील खासदार खरंच पक्षांतर करतील का, की हा फक्त राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.